नमस्कार. आजचा आपला विषय असा आहे, निद्रा हा विषय म्हणजे झोप. बरेच जण पेशंट आमच्याकडे येताना की आम्हाला झोप लागत नाही, झोपेसाठी काहीतरी एखादं औषध द्या किंवा झोप येईल असं काही ना काहीतरी आम्हाला सांगा. अशी लोक आम्हाला विनंती करत असतात, सांगत असतात. त्यांचं चुकीचं नाहीये. निद्रा हा प्रॉब्लेम, झोप हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांचा आहे. आता तुम्हाला औषधाविना नैसर्गिक झोप कशी येईल ह्याच्याबद्दलचं मी काही उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर निद्रा कशी येते, का येते, निद्रा घेतल्याचे फायदे काय आहेत, न घेतल्यानं तोटा काय आहे शरीरामध्ये, हे सगळी माहिती तुम्हाला सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता निद्रा कशी येते, तर मन, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय आपली 5, ज्ञानेंद्रिय 5 आणि ज्ञानेंद्रिय कुठली? 2 डोळे, नाक, जिव्हा, कान आणि त्वचा, ही 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय ज्यानं आपल्याला ज्ञान होतं ती ज्ञानेंद्रिय, आणि ज्ञान झाल्यानंतर जे आपण कर्म करतो त्याला कर्मेंद्रिय असं म्हटलेलं आहे. तर स्वभावानुसार ही मन, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय थकून जातात स्वभावानुसार. ह्याला थकवा हा 24 तासातनं एकदा, 24 तासामध्ये साधारण 12 ते 14 तासानंतर थकवा हा येतोच. आणि ती थकून गेल्यानंतर तुमच्यावर एक तमाचं आवरण येतं. आता तमावरण कसं येतं, तर 3 मनाचे जे गुण सांगितलेत ते कुठले कुठले गुण आहेत, तर सत्व, रज आणि तम. सत्व, रज हे दोन्ही निद्रा प्राकृत ठेवणारे आणि निद्रा कमी करणारे असे गुण आहेत. पण तमोगुण जो आहे हा निद्रा आणणार आहे. आणि तमाचा उद्भव हा मन, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्यांचं स्वभावानुसार थकल्यानंतर तमोगुण शरीरामध्ये निर्माण होतो. आणि त्यावेळी ही मन, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही विषयापासून विरक्त होतात. आता विषय कोणताही असू दे, तुमचं कोणते, आता बऱ्याच वेळेला कसं असतं की एखाद्याला बाहेर वाजंत्री जरी वाजत असली तरी झोप लागते. का? तर त्या वाजंत्री ह्या विषयापासून त्याचं मन विरक्त झालेलं असतं तमोगुणाच्या आवरणामुळं, आणि मग त्याला ती निद्रा येते. आता हे निद्रेचं साधारणपणे तुम्हाला व्याख्या सांगितली किंवा कशी उद्भवते याबद्दलची आयुर्वेदीय थिंकिंग काय आहे हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. आता ह्याच्यामध्ये निद्रेचे प्रकार सुद्धा आयुर्वेदाने वर्णन केलेले. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे श्लेष्म समुद्भवा. श्लेष्म म्हणजे कफ, शरीरामध्ये कफाची वाढ झाल्यानंतर निद्रा येते. त्यानंतर शरीरामध्ये तम वाढल्या, म्हणजे तम म्हणजे मगाशी जसं तमोगुण वाढला शरीरामध्ये की येणारी निद्रा. मन, शरीर, श्रम संभवात म्हणजे मन शरीर यांचा श्रम झाले दोन्हीला की येणारी निद्रा. आगंतुकी निद्रा म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे अकारण बाहेरच्या कारणानं एखाद्या येणारी निद्रा, त्याला आगंतुकी निद्रा. की म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा जर तुम्हाला इन्फेक्टिव्ह डिसीज झाला तर त्या इन्फेक्शनमुळे तुम्हाला एखाद्या वेळेला निद्रा येते, तर त्याला आगंतुकी निद्रा असं म्हटलेलं आहे. व्याध्यानुवर्ती निद्रा म्हणजे एखादा व्याधी जर का झाला असेल तर त्या व्याधीमुळे सुद्धा तुम्हाला निद्रा येऊ शकते. आता मेदो रोग हा एक प्रकारचा व्याधी आयुर्वेदानं वर्णन केलेला आहे.
मग मेदोरोग ज्या ज्या लोकांना आहे, म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये मेदवृद्धी झालेली आहे, ज्यांचं शरीर स्थूल झालेलं आहे, अशा लोकांमध्ये निद्रा येण्याचं प्रमाण हे जास्त असतं. आणि रात्री स्वभाव निद्रा म्हणजे रात्रीच्या वेळी येणारी निद्रा. आता यामध्ये निद्रा चांगली कुठली? जर मन शरीर श्रम संभवात जी निद्रा आहे ती, आणि रात्री स्वभावात निद्रा, ह्या दोन निद्रा चांगल्या आहेत. बाकीच्या सगळ्या निद्रा ह्या शरीराला घातक ठरतात. आता हे मी तुम्हाला वर्गीकरण जे प्रकार सांगितले आणि प्रकाराचं हे काय वर्गीकरण केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगितलं. आता निद्रेपासून तुम्हाला फायदा काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. निद्रेपासून सुख प्राप्ती होते. तुम्हाला शरीराला सुख प्राप्ती होते. शरीराची पुष्टी होते. म्हणजे शरीराचं वजन वाढण्यामध्ये मदत होते. शरीराचं बल वाढण्यामध्ये मदत होते. म्हणजे ताकद तुमची वाढण्यामध्ये मदत होते. त्याचबरोबर वृक्षता वाढते. म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमची सेक्शुअल पॉवर ही निद्रा जर प्राकृत असेल तर ती चांगल्या पद्धतीनं राहते. त्याचबरोबर तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये भर पडते. ज्ञान पण तुमचं वाढायला लागतं आणि तुमचं जीवन, एकंदरीत जीवन जे आहे ते लॉन्जिव्हिटी ज्याला म्हणतो, लिव्हिंग लॉन्जिव्हिटी म्हणजे आयुष्याचं वर्धन होणे, हे निद्रा जर प्राकृत असेल तर तुम्हाला ते शक्य आहे. आता निद्रा नाश झाला, निद्रा नाहीच लागत, झोप लागतच नाही. मग अशा वेळेला काय काय घडतं, तर शरीर कृश बनतं, बलहानी होते, शरीरामध्ये ताकद निघून जाते, अज्ञान निर्माण व्हायला लागतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचं कन्फ्युजन व्हायला लागतं, बऱ्याच गोष्टीचा गोंधळ मनामध्ये तयार व्हायला लागतो. त्याचबरोबर दुःख वाट्याला तुम्हाला येतं. त्याच्यानंतर तुमचं क्लैब्य निर्माण होतं. क्लैब्य म्हणजे काय, तुम्ही शरीर संभोग करण्याची तुमची क्षमता ही कमी होऊन जाते. त्याला क्लैब्य असं म्हटलेलं आहे. वृद्धत्व निर्माण होतं, जीर्णत्व निर्माण होतं. निद्रा जर प्राकृत नसेल तर तुम्ही वृद्धत्वाकडे झुकायला लागता. इंद्रियांची हानी होते. जर तुम्ही जागे राहिला तर तुमची इंद्रिय कमकुवत व्हायला लागतात आणि मनोविकार तुम्हाला व्हायला सुरुवात होते. मानसिक विकार, निद्रा नसेल तर त्या माणसाला मानसिक विकार हे 100% होण्याचा संभव आहे. आता हे सगळी माहिती आपण बघितली की निद्रा काय येते, निद्रा आली म्हणून त्याचे फायदे काय, निद्रा नाही आली म्हणून त्याचे तोटे काय. आता तुम्ही बिन औषधानं, विना औषध ही निद्रा कशी आणणार हा विषय आहे. तर ह्याच्याकरता तुम्हाला काय केलं पाहिजे, विना औषध जर तुम्हाला निद्रा आणायची असेल तर ह्यासाठी तुम्हाला महत्वाचं म्हणजे अभ्यंग सांगितलेलं आहे. अभ्यंग म्हणजे तेलाभ्यंग सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पादाभ्यंग सांगितलेलं आहे. म्हणजे तेलानं तुम्हाला शरीर चोळून घेणे, संपूर्ण शरीराला डोक्यापासून खाली पायापर्यंत जर तुम्ही तेल लावलं तर तुम्हाला निद्रा अतिशय उत्तम येते. ज्याची निद्रा भंग पावलेली आहे अशा माणसाला तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्हाला निद्रा 100% येणार. त्यानंतर पाय जे तळपाय, त्या तळपायांना तुम्ही तेल चोळा. मग ते तेल कुठलेही असू दे, खोबऱ्याचं तेल असू दे, तिळाचं तेल असू दे, जे तुमच्याकडे उपलब्ध तेल आहे, जे तुम्ही वापरता ते तेल लावलं तरी चालेल. फक्त ते तेल पाहिजे, तिळाचं तेल असलं तरी चालेल. त्यानंतर निद्रा व्यवस्थित येण्यासाठी तुम्हाला व्यायामाची गरज आहे. शरीराच्या कडनं काही ना काहीतरी श्रम होणं आवश्यक आहे. आणि जर ते श्रम झाले नाही तर तुमची निद्रा ही बिघडणार. त्याचबरोबर प्राणायाम केलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे प्राणायामानं साध्य काय होणार आहे, तर तुमचं मन स्थिर होणार आहे. त्यामुळे तुम्ही प्राणायाम करू शकता. योग्य आहार हे अतिशय महत्वाचं आहे. अति आहार पण नाही, मिथ्या आहार पण नाही,
आणि कमी आहार पण नाही. अति आहार म्हणजे अति खाणं. मिथ्या आहार म्हणजे काय? अवेळी खाणं. मला भूक नाहीये, पण पदार्थ चांगला समोर दिसतोय म्हणून मी खायचा. ही योग्य नाही. आणि कमी आहार म्हणजे फारच कमी खायचं. तर हे न करता सम्यक योगामध्ये ज्या वेळा तुमच्या खाण्याच्या ठरलेल्या आहेत, संभवतः की 2 वेळा मनुष्य दिवसातून जेवतो. हे केव्हापर्यंत? जो तरुणपणाचा त्याचा पिरियड चालू आहे, तोपर्यंत तो 2 वेळा जेवतो. तरुणपणानंतर 2 वेळचं जेवण सुद्धा जास्त होतं. तो 1 वेळा जेवण, 1 वेळा अर्ध जेवण एवढं जरी केलं, तर ते पुष्कळ असतं. त्यामुळे योग्य आहार ह्याला अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर तुम्ही जर का सोशल मीडिया, मोबाईलचा वापर किंवा टीव्हीचा वापर किंवा इतर पेपर वाचन किंवा इतर बातम्या ऐकणं किंवा तुमच्या विषयाशी निगडीत असं कुठली गोष्ट नाहीये, की ज्याचा विचार तुम्ही करून काही बिघडणार नाहीये. अशा गोष्टी तुम्ही त्याच्यावर विचार करणं, हे सुद्धा निद्रा घालवण्याचं एक महत्वाचं कारण आहे. मोबाईलचा वापर हा तुम्ही कमी करणं, योग्य तो वापर करणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही दुसरं काय करू शकता, तर भक्ती मार्गातील जे लोक आहेत, त्यांनी नामस्मरण करावं. नामस्मरणामध्ये सुद्धा ताकद आहे प्राकृत निद्रा प्रदान करण्याची. त्यामुळं नामस्मरण करा आणि तुम्हाला एकांत पाहिजे. तुम्ही एकांतामध्ये राहू शकला पाहिजे. त्यामुळं करण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत त्यामध्ये सगळ्या मी त्या सांगितल्या. त्यामध्ये औषधी जे काय मी प्रक्रिया सांगितली ती तुम्हाला घरातच तुमच्या तेल असेल तर ते तेलाभ्यंग करा. डोक्यापासून खाली पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीराला तेल लावा. निद्रा 100% येईल. जर तुम्हाला संपूर्ण शरीराला लावायचं नसेल तर डोक्याला आणि तळ पायाला तुम्ही संध्याकाळच्या वेळेला तुमचं सगळं आवरून झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर 1 तासा दीड तासानं तुम्ही तेल चोळून घ्या. तुम्हाला चांगली निद्रा येते. आणि निद्रासाठी, झोपेसाठी तुम्हाला कोणत्याही औषधाची आवश्यकता राहत नाही. जर का हे नियम पाळले तर. हे तुम्ही जाणून घ्या, समजून घ्या व जर ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना तुम्ही ही शेअर करा. शाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत माझा सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायचं विसरू नका आणि स्वस्थ राहा. नमस्कार.